आपल्या सर्वांचे क्लासच्या YouTube चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण त्रिकोणी संख्या याविषयी माहिती पाहणार आहोत. त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत, त्यानंतर सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, त्यानंतर त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र किंवा आपल्याला पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची याविषयी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या ज्या वेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्या वेळेस तुम्हाला तुमच्या फोनमध्ये त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. चला तर आपण सुरुवात करूया. तर पहा, त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, तर विद्यार्थ्यांनो, दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या असे म्हणतात. तर पहा काय आहे, दोन क्रमवार नैसर्गिक संख्या आणि त्यांचा गुणाकार आणि त्याची निमपट जी असेल तिला आपण त्रिकोणी संख्या असे म्हणतो. विद्यार्थ्यांनो, चला तर आता आपण एकूण 1 ते 100 मध्ये किती त्रिकोणी संख्या आहेत हे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. त्यासाठी मी इथे एक चार्ट काढून ठेवलेला आहे. चला तर सुरुवात करूया. तर पहा, 1 ही त्रिकोणी संख्या आहे. त्यानंतर 3, 6, 10, 15, 21, त्यानंतर 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91. तर विद्यार्थ्यांनो पहा, या पद्धतीने तुम्ही जर चार्ट काढून ठेवला तर निश्चितच तुमच्या तो कायमस्वरूपी लक्षात राहील. आता 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या, तर विद्यार्थ्यांनो 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या, एकूण त्रिकोणी संख्या 13 आहेत. विद्यार्थ्यांनो, एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत, तर 13. तर पहा, इथे मी काढलेले आहेत. तर एकूण 1 ते 100 मध्ये त्रिकोणी संख्या ह्या 13 आहेत. तर सर्वात लहान त्रिकोणी संख्या कोणती, तर विद्यार्थ्यांनो सर्वात लहान त्रिकोणी संख्या ही 1 आहे. तुम्ही या पद्धतीने नक्कीच हा चार्ट तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्या. मला खात्री आहे तुम्हाला याचा निश्चितच उपयोग होईल. विद्यार्थ्यांनो, माझा जो या आधीचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी मूळ संख्यांविषयी तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. एकूण मूळ संख्या किती, 1 ते 100 मधील मूळ संख्यांची बेरीज किती, 1 ते 50 मधील मूळ संख्यांची बेरीज किती, याविषयी मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी अजून पाहिलेला नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत, त्यानंतर 1 ते 100 मध्ये एकूण त्रिकोणी संख्या किती हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर पहा, त्रिकोणी संख्या काढण्याचे सूत्र इथे लिहून घेऊया. त्रिकोणी संख्या बरोबर 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. नैसर्गिक, इथे खाली लिहिते मी, नैसर्गिक संख्यांचा गुणाकार दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार याला भागिले काय करायचं विद्यार्थ्यांनो, तर 2. तर पहा, हे त्रिकोणी संख्या काढण्याचं काय आहे विद्यार्थ्यांनो, हे त्रिकोणी काढण्याचं
सूत्र आहे. तुम्ही याला असं ब्रॅकेटमध्ये काढून ठेवू शकता. काय होतं, ब्रॅकेटमध्ये काढल्यामुळे ते आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतं. पहा, कोणतीही तुम्ही संयुक्त संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या किंवा चौरस संख्या जर ह्या पद्धतीने चार्ट काढून त्याचं सूत्र जर तुम्ही ठेवलं लिहून वहीमध्ये, तर त्याचा तुम्हाला निश्चितच उपयोग होईल. तर अशा प्रकारे आपण त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत, त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. आता यानंतर विद्यार्थ्यांनो आपण पहा, पाया दिलेला असताना संख्येचा त्रिकोणी संख्या कशी काढायची किंवा त्रिकोणी संख्या दिलेली असताना त्या संख्येचा पाया कसा काढायचा हे मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे पहा, पहिला प्रश्न मी लिहिलेला आहे, 28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या काढा. तर आपलं सूत्र काय आहे पहा, 2 क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार भागिले 2. तर पहा, इथे पाया किती आहे, 28 आहे आणि 28 नंतरची क्रमवार संख्या जर कोणती असेल विद्यार्थ्यांनो, तर 28 नंतरची क्रमवार संख्या ही 29 आहे. म्हणजेच पहा, 28 हा पाया दिलेला आहे म्हणून आपण तो इथे घेतलेला आहे. 28 नंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या जी आहे ती आहे 29. आपल्या सूत्राप्रमाणे आपण इथे लिहिलेलं आहे. याला काय करायचं विद्यार्थ्यांनो, भागिले 2 करायचं आहे. आता पहा, आपण 2 ने 28 ला भाग देऊया. बे एक बे, इथे बे एक बे आणि बे चोक 8. म्हणजेच पहा, इथे आता गुणाकार काय राहिला, 14 गुणिले 29. तर विद्यार्थ्यांनो पहा, यांचा गुणाकार जो आहे तो किती येतो, तर तो आहे 406. म्हणजेच 28 पाया असणाऱ्या संख्येची त्रिकोणी संख्या जी आहे ती आहे 406. तर पहा, या पद्धतीने तुमचं जर सूत्रपाठ असेल तर तुम्ही या पद्धतीने संख्येचा पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने इथे काढू शकता. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, मी इथे लिहिलेला आहे, 153 ही त्रिकोणी संख्या आहे, तर तिचा पाया किती किंवा पाया आपल्याला कसा काढायचा हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. पहा, अतिशय सोपी पद्धत आहे. अवघ्या फक्त एका स्टेप मध्येच हे उत्तर निघत आहे. तर काय करायचं पहा, किती त्रिकोणी संख्या आहे, 153. ही जी 153 संख्या आहे हिला 2 ने काय करायचं, गुणायचं विद्यार्थ्यांना. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार पहा 306 येतो. 153 गुणिले 2 जर केलं तर तो गुणाकार 306 येतो. आता ही 306 जो गुणाकार आलेला आहे, तर 306च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या आपल्याला घ्यायची आहे. तर पहा, इथे मी लिहिते, 306च्या अलीकडील किंवा आधीची म्हणू शकता, अलीकडील पूर्ण वर्ग संख्या, पूर्ण वर्ग संख्या. तर पहा, तुमच्या जर वर्ग संख्या पाठ असतील तर 306च्या आधीची जी वर्ग संख्या आहे ती आहे 289 आहे. पहा, 306च्या अलीकडील जी वर्ग संख्या आहे ती आहे 289. तर पहा, तुम्हाला जर वर्ग पाठ असेल तर वर्गमूळ सुद्धा नक्कीच तुमच्या पाठ असतील. तर 289 चे वर्गमूळ, तर 289 चे जे वर्गमूळ आहे ते आहे 17. म्हणजेच पहा, इथे तुम्ही 153 ही त्रिकोणी संख्या दिलेली आहे, तर तिचा पाया किती आहे विद्यार्थ्यांनो, तर तिचा पाया हा 17 आहे. तर पहा, काय केलेलं आहे आपण, 153 ही त्रिकोणी संख्या आहे, तिची दुप्पट करण्यासाठी तिला आपण 2 ने गुणलं, गुणाकार आपला 306 आलेला आहे आणि 306च्या अलीकडील पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे, तर ती 289 आहे आणि 289 चे वर्गमूळ 17 आहे. म्हणजेच 153 या त्रिकोणी संख्येचा पाया हा 17 आहे. तर पहा, अशा प्रकारे आज आपण त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं, एकूण त्रिकोणी संख्या किती, त्रिकोणी संख्या काढण्याचं सूत्र मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर पाया दिलेला असताना त्रिकोणी संख्या कशी काढायची
किंवा त्रिकोणी संख्या दिलेल्या असताना त्या संख्येचा पाया कसा काढायचा याविषयी मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चौरस संख्याविषयी माहिती सांगणार आहे. विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.